नमस्कार. माझं नाव अरविंद कृष्ण पालकर. या गावातील एक प्रतिष्ठित ग्रामस्थ. आमचा जो शिमगोत्सव आहे हा पालपेडे तायाचीवाडी, पालपेडे मधलेवाडी आणि पालपेडे कुंभारवाडी असं तिन्ही गाव, महसुली गाव मिळून हा एकत्रित शिमगोत्सव साजरा केला जातो. होमानंतर आमची पालखी, जसं आपण म्हणतो की ग्रामदेवता, हे म्हणजे जसं इतिहासामध्ये म्हटलं गेलेलं आहे की धर्माला ग्लानीने आणि अधर्म वाढला की या भगवंताला पृथ्वीतलावरती जन्म घ्यावा लागतो. त्याप्रमाणे मग इतिहास असू दे, इतिहासामध्ये आमच्या जर गावाचा पालपेडे कुंभारवाडी गुहागर तालुक्यातील एक पालपेडे गाव हे नावाजलेलं गाव आहे. एक आदर्शवत असं गाव आहे. हे रत्नागिरी जिल्ह्यातील आगळेवेगळं असा आदर्शवत कार्यक्रम या गावामध्ये घेतले जातात. त्यामध्ये शिमग्यामध्ये जो पालखी नृत्य जे होतं हे प्रथमतः आमची होमानंतर पालखी तायाचीवाडीमध्ये जाते. त्यानंतर मधलेवाडीमध्ये येते. तायाचीवाडीमध्ये टानकरे गावकर आहेत, मधलेवाडीमध्ये घाणेकर गावकर आहेत आणि पालपेडे कुंभारवाडीमध्ये मांडवकर गावकर आहेत. हे तीन गावकर, प्रमुख गावकर, त्याचबरोबर पालकर ही एक गावकर म्हणून या ठिकाणी मानले जातात. अशा पद्धतीनं या पालखीमध्ये 5 देवता या ठिकाणी खेम, वरदान, मानाय, पूर्वज आणि कालकी अशी देवता आहेत. आणि या देवाची पालखी कुंभारवाडीमध्ये 350 घरामध्ये फिरते. त्यावेळेला पालपेडे कुंभारवाडीमधील सारंगवाडी या ठिकाणी एक अतिशय आनंद सोहळा असा या ठिकाणी आयोजित केला जातो. आज अनेक वर्ष आमचे पूर्वज या ठिकाणी हा कार्यक्रम करत आलेले. त्याच पद्धतीने आमचे कुणबी समाज असेल, कुंभार समाज असेल, एकत्र येऊन या आनंद उत्सव या ठिकाणी साजरा करतात. आज या ठिकाणी आपण पाहिलं असेल की 10:30 वाजलेले, सकाळी 8:30 वाजता पालखी या ठिकाणी घरं घेते. घरं पूर्ण झाल्यानंतर आज या ठिकाणी जे पालखी नृत्य किंवा पालखी नाचवली जाते, हा जो सोहळा आहे, हा आनंद सोहळा, या जसा माणूस जन्माला येतो तो आनंदाचा प्रसाद घेऊन येतो, अशा प्रकारे हा आनंदाचा प्रसाद हा संपूर्ण या गावामध्ये वाटला जातो. या ठिकाणी अनेक उत्साही आमचे जे मुंबईकरी आहेत ते या ठिकाणी या पालखीसाठी आवर्जून येत असतात. आणि एक प्रत्येक जण काही ना काही एक या ठिकाणी देणगी म्हणून समाजाला, या गावाला देत असतात आणि त्याच्यातून हा कार्यक्रम अतिशय उत्साहामध्ये साजरा होतो. आपण या ठिकाणी मला माहिती विचारल्याबद्दल, या गावामध्ये 1933 पासून मला वाटतंय की अधिकृत ही मान्यता आपल्याला शासनाकडून मिळालेली आहे. आणि तेव्हापासून एक पारदर्शक, स्वच्छ आणि पारदर्शक कारभार या गावामध्ये चाललेला आहे. गावकर आणि गाव एकत्रित आम्ही पाळी सोमवार जो असतो, म्हणजे अमावास्यानंतरचा येणारा जो पाळी सोमवार असतो, या पाळी सोमवारी अखंड गाव एकत्रित येतो. 700 ते 800 लोक एकत्र येऊन मिटिंग घेतात आणि गावाच्या विकासात्मक चर्चा होतात. असा या गावाचा आदर्श या ठिकाणी घेण्यासारखा आहे. पालपेडे गाव हे आदर्शवत गाव आहे. धन्यवाद.